यामध्ये आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून मंजुरी कामांचे उद्घाटन करण्यात आले। श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली औंधचे प्रथम नागरिक सौ सोनाली शैलेश मिठारे यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने मंजुरी कामांचे स्वरूप पुढील प्रमाणे: डॉक्टर साळुंखे हॉस्पिटल ते खबलवाडी रस्ता, तसेच चिंतामणी घर ते दर्गा रस्ता, ज्ञानेश्वर यादव ते पटवेकरी चे घर कॉन्क्रीट रस्ता आणि गटार मंजुरी, बादशाहमध्ये घर ते कुंभारटेक ते ITI रस्ता व गटार मंजूर, अण्णाभाऊ साठे नगर ते गोटेवस्ती गट मंजूर, मागासवर्गीय पाणी पुरवठा योजना निधी मंजूर, देशमुख आड ते विकास अभंग घर डांबरे रस्ता मंजूर असे या कामाचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले। या कार्यक्रमावर प्रास्ताविक हे श्री हनुमंतराव शिंदे यांनी केले। यावेळी औंधगावचे समस्त नागरिकही उपस्थित होते। गावामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कामाची गरज आहे, ह्या बारीक सारीक गोष्टी जणू काय राणी साहेबांनी आपल्या दूरदृष्टीमध्ये प्रिंट करून ठेवल्यात। आणि म्हणून कधी कुणाचं सरकार होतं, कधी कुणाचं सरकार होतं, कधी दादा सरकारमध्ये होते, कधी दादा सरकारमध्ये नव्हते, पण औंधचं काम कधी थांबलं नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कुणी कोणत्या गोष्टीची मागणी करत नाही, परंतु ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या अडचणीच्या बाबी आहेत, त्या सर्व बाबींचा पाठपुरावा स्वतः राणी साहेब करत असतात। आज ज्या विविध कामाचा आपण शुभारंभ करणार आहोत, त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आहेत, काय छोटे डांबरी रस्ते आहेत, दोन्ही बाजूचे गटर्स आहेत, अशी विविध विकास कामाचा जवळजवळ एकूण किती आहे राजू? एकूण किती आकडा आहे सगळा टोटल टाउनचा अंदाज सांगा। जवळजवळ अंदाजित 5 कोटी रुपयाची कामं राणी साहेबांनी औंध मधील जनतेला ज्या ज्या अडचणीला सामोरे जावं लागतंय, त्या अडचणी लक्षात घेऊन राहिलेले छोटे छोटे रस्ते हे या ठिकाणी स्वतः मुंबईला मंत्रालयामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2-3 वेळा जाऊन हे रस्ते मंजूर करून घेतलेले आहेत। आज आपण या ठिकाणी ज्या रस्त्याचा शुभारंभ करत आहोत, ते काम 25-15 मधील मंजूर काम असून डॉक्टर साळुंखे हॉस्पिटल ते फलटण रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अंदाजित रक्कम गटर धरून 1,40 लाख रुपये, 1 कोटी रुपयाचा हा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूच गटर 40 लाख रुपयाचा आहे। खर तर राणी साहेबांची जी दूरदृष्टी आहे ही निश्चितपणानं भविष्यामध्ये या राज्यातील अनेक ग्रामस्थांची औंधला नजर लागेल अशा पद्धतीचं काम राणी साहेब करतायत। पिण्याच्या पाण्याची योजना असेल, शेती पाण्याची योजना असेल, कोण काय म्हणतंय, कोण काय छापतंय, याकडे कुणी लक्ष देता जी 16 गावाची वेगळ्या पद्धतीने चर्चा चालू आहे, तर मी आवर्जून या शुभारंभ प्रसंगी सांगेन की 16 गावचं जे शेती पाण्याचा प्रश्न आहे त्याचं आरक्षण, त्या पाण्याचं सुद्धा आरक्षण केलं ते फक्त आणि फक्त आपले लाडके दादा यांनी आणि राणी साहेबांच्या हट्टाने झालेलं आहे। आणि जे आपल्याला पाणी मिळणार आहे ते पाणी राणी साहेबांच्या प्रयत्नाने आणि अजितदादांच्या आशीर्वादानेच पाणी मिळणार आहे। बाकी आपल्या 16 गावासाठी पाणी देण्याची धमक कुणामध्ये नाही आहे। खर तर राणी साहेबांनी 25 वर्षामध्ये प्रत्येक गोष्ट औंधकरांच्या विकासासाठी, औंधकरांच्या हितासाठी, औंधकरांच्या सुखसोयीसाठी केलेली आहे। आणि म्हणून या शुभारंभ प्रसंगी मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं पहिल्यांदा इथं असणारे सर्व उपस्थित ग्रामस्थ आणि राणी साहेबांच्या प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्या वतीनं
श्रीमंत गायत्री पंतप्रधान राणीसाहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर या राज्याचं सर्व प्रशासन, श्रीमंत चारुशीला राजे पंतप्रतिनिधी, श्रीमंत हर्षदा राजे पंतप्रतिनिधी, या सर्वांचं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। मी आपल्याला विनंती करतो की जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन करावं। खर तर महाराज इथंच थांबत नाहीत। महाराजांनी तळ्याला 2 तळ्याचा विकास करण्यासाठी जवळजवळ 40 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत। पिण्याच्या पाण्याची 7चं योजनेचं काम सुरू आहे। असे नवीन आता 1.5 कोटी रुपये औंधमध्ये काही युवा मुलं, तरुण पैलवानकीच्या क्षेत्रामध्ये उतरणारी किंवा तिकडे लक्ष देणारी काही मुलं आहेत, त्यासाठी 1.5 कोटी रुपये राणे साहेबांनी पैलवान कुस्तीच्या आखाड्याला मंजूर केलेले आहेत। अशी प्रत्येक महत्वाची गोष्ट जी भविष्यामध्ये या गावाचं नाव मोठं करेल, अशी सगळी कामं राणे साहेबांनी मंजूर करून घेतलेली आहेत। खर तर मनापासून राणे साहेबांनी दादांचं आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत। मी या ठिकाणी औंधगावचे सरपंच, त्यानंतर सर्वांचे लाडके, ज्यांनी अखंड या गावची सेवा केली, ते आमचे मित्र डॉक्टर विलास साळुंके, ज्यांनी सातत्यानं अडीअडचणीत रात्री अपरात्री लोकांना नेहमी मदत करणारी भावना असणारे आमचे श्यामपुरी महाराज महंत, त्याचबरोबर या वार्डच्या 2 सदस्य आमच्या वहिदाताई आणि आमच्या हरिदासताई, या 5 जणांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून आजच्या या 1,40,00,000 रुपये अशा चांगल्या गजगजीत आणि भक्कम कामाचा शुभारंभ या ठिकाणी राणे साहेबांच्या दादांच्या आशीर्वादाने सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सगळी बॉडी उपस्थित आहे। आमचे उपसरपंच दीपक नलवडे यांचे काल 2 दिवस झाले स्टेटसवर टाकून लोकांना त्यांनी माहिती दिलेली आहे। गणेश देशमुखांनी दिलेली आहे, सगळ्या मेंबरांनी दिलेली आहे। आमच्याकडे मार्गदर्शन सदाभाऊ आहेत, अब्बास सातारा आहेत, शाजीआबा आहेत, खराडे सर आहेत, याकडे आमचे मित्र गणेश चव्हाण उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचं या शुभारंभ प्रसंगी मी स्वागत करतो। खरं तर सगळेच मान्यवर, आमचा इलाई पटवेकर इथं आहे, मनोज गाडगे आहेत, तानाजी आमचा धडाईचा एक चांगला राणे साहेबांच्या आणि राजघराण्यावानी या ग्रुपवर प्रेम करणारा एक धारावीचा कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित, सगळेच प्रमुख, सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करून श्रीफळ वाढून घ्यावं। गायत्री पंतप्रधान राणे साहेब आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी गेल्या 25-26 वर्षामध्ये औंधच्या विकासाची वचनपूर्तीची घोडदौड सातत्यानं चालू ठेवली असून कोण काय मागते, कोणाच्या काय अपेक्षा आहेत, यापेक्षा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 72 005।